हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपाबरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही। पर्यायांवर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नव्हे। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांचा दावा। कुलुताचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यामध्ये साम्य नाही। शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्क्यांचा फरक असू शकतो, मात्र 10 टक्क्यांचा फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय, संजय राऊतांचं वक्तव्य। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यानं मतांच्या टक्केवारीमध्ये तफावत, विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीतील 10 ते 12% तफावत ही गंभीर बाब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार, घटना बदलणार आहात की नाही याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी करावा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही, पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीनं निवडणुकीतील खर्चाचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश। पुण्यातील बाणेर आणि शिर्डीमध्ये फडणवीसांची सभा, तर अजित पवार देखील आज शिरूरमध्ये 3 सभा घेणार। नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन, तुर्भे ते नेरूळ जिमखान्यापर्यंत प्रचार यात्रा निघणार। आदित्य ठाकरेंची आज नवी मुंबईमध्ये रॅली, 6 वाजता कर्जत आणि रात्री 8 वाजता उरणमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।